विविध भारती पुणे ठळक बातम्या. विद्यार्थ्यांमधील नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी तसंच स्टार्टअपबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागामध्ये MU आयडियाज फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटर यांच्या सहकार्यानं स्टार्टअप मंथन 1 च्या माध्यमातून एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आयुष रायसोनी यांनी AI पॉवर्ड फिल्म मेकिंग या विषयावर तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना माल विक्री याबाबत डॉ. केयूर कुमार नायक यांनी मार्गदर्शन केलं. पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांनी सहभागी विद्यार्थ्यांना नवउद्योजकतेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्याचं आवाहन केलं. ध्वनी, अक्षर आणि मुद्रण अशी मानवी भाषेची स्थित्यंतर आहेत. जोपर्यंत ग्रंथ छापील नव्हते तोपर्यंत हस्तलिखित ग्रंथ दुर्मिळ असल्यामुळे ज्ञानाच्या प्रसारावर मर्यादा होता. मात्र मुद्रण कलेनं या मर्यादा मोडून टाकल्या. महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरीचं मुद्रण करून मुद्रित धर्मग्रंथ दिला असं मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं. पश्चिम भारतातील सर्वात मोठ्या पुणे पुस्तक जत्रा प्रदर्शनाचं उद्घाटन काल गणेश कला क्रीडा मंच इथं डॉ. मोरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. ज्ञानसंपन्न समाजाच्या दिशेने या ब्रीद वाक्यावर हे प्रदर्शन आधारित असून ते 22वे आहे. यावेळी बालभारती पुणेचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, शिरीष चिटणीस आणि पुणे बुक फेअरचे संयोजक PNR राजन उपस्थित होते. पुण्यातील कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या 7 आणि 8 तारखेला कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून यामध्ये माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि संत साहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांची व्याख्यानं होणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता इथं सायंकाळी 7 वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. फिडे विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातील 8वा गेम काल बरोबरीमध्ये राहिला. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील दोघांचा बरोबरीत राहिलेला हा सलग 5वा गेम होता. 14 फेऱ्यांनंतरही बरोबरी राहिल्यास झटपट गेम्सद्वारे विजेता ठरवण्यात येणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58